गुरुवारी सकाळपासूनच पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील नागरिकांचे चांगलेच हाल झाले होते। सतत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक लोकवस्त्यांमध्ये त्याचबरोबर सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते। त्याचाच एक भाग म्हणजे चिंचवड येथील एम्पायर इस्टेट सोसायटीमध्ये देखील कमरेपेक्षा जास्त पाणी साचल्याने फेडरेशन 2 त्याचबरोबर रो हाऊस येथे असलेल्या बंगल्यांचे काही भाग व त्याचे पार्किंग पूर्णतः पाण्याखाली गेले होते। सकाळपासूनच पडत असलेल्या जोरदार पावसामुळे बघता पाण्याची उंची जवळपास 4 फुटापर्यंत वाढली, ज्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। तसेच 30 तासांपेक्षा जास्त वेळ विजेचा पुरवठा खंडित करण्यात आला होता। घरात शिरलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, ज्यामुळे काही नागरिकांना आपले घर देखील सोडावे लागले। पहा ही दृश्य कशा प्रकारे एम्पायर इस्टेट सोसायटीतील पार्किंग आणि बंगल्यामध्ये पाणी शिरले होते। सध्याच्या स्थितीला मागील 12 तासांपासून पावसाने विश्रांती घेतली असल्या कारणाने रातोरात एम्पायर इस्टेट सोसायटीमध्ये साचलेले पाणी ओसरून गेले, ज्यामुळे आता त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांकडून घरात साचलेला चिखल व कचरा बाहेर काढण्यात येत आहे। तसेच काही ठिकाणी गाड्यांचे व घरांचे देखील नुकसान झाले, पण काही का होईना या ठिकाणी परिस्थिती आधीपेक्षा सुधारली आहे। आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी साचलेल्या पाण्याचे व त्यानंतर ओसरून गेलेल्या पाण्याचे पाठवलेली दृश्य पाहूया।